कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला रतनगडच्या या प्रवासात आम्ही नारायणगाव पर्यंत पोहोचलो होतो. नमस्कार मंडळी, मी डॅनी. नारायणगाव पासून 40 किलोमीटरच्या अंतरावरती येऊन आम्ही जेवणासाठीचा पहिला ब्रेक घेतलेला आहे. लई दिवस होऊन गेल्यात असं निसर्गरम्य वातावरणात येऊन भटकायचं. अशा वातावरणात आले की वाटतंय कशाला उगाच जाऊन त्या धावपळीच्या जगात जीव तोडून घेत बसायचं. खरं आपल्यासारख्या पोरांचा एकच विषय होतोय, आपण सगळ्यांना जपायच्या नादात स्वतःच जगणं विसरून जातोय. मी आता आलोय गाडीकडे, कारण माझा ट्रायपॉड इथंच राहिलेला आणि त्याची जरा गरज भासालती. खरं आता असं वाटतंय की जुईच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा गप पहिला जेवून घेतलेलं बरं. खूप दिवसांनी आम्ही सगळे असं रिलॅक्स फील करत होतो आणि आम्हाला माहिती होतं हे सुख फक्त 2 दिवसाचंच आहे. पुढे जाऊन हाय त्या लढतीला मागे लागलेल्याच आहेत. घरातनं बाहेर पडल्यापासून मी गाडी आता हातात घेतली आहे आणि मला वाटतं की मी जास्त वेळ काय घेऊ शकणार नाही, कारण समोरचं नजाराच असं आहेत की मला ते सगळं शूट करायचं आहे. आता मात्र आम्ही भंडारदऱ्याच्या खोऱ्यात पोहोचलोय आणि समोरचे डोंगर दिसायला लागलेत. हे खऱ्या अर्थानं लई मोठे आहेत पण व्हिडिओ मध्ये बारीक दिसायला लागल्यात. रतनगडला आता पहिल्यांदा तुम्हाला असं एक प्रवेशद्वार लागतंय, तिथे तुम्हाला काहीतरी पैसे पे करावे लागतात. ते पण तुमच्या कारवरती आणि तुमच्या कारमध्ये असणाऱ्या पर्सनवरती डिपेंड असते. डोक्यात एवढं विचार चालू